अभिनेते राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटतायत। यानंतर सोलापूरकर यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे, मात्र त्यांची ही दिलगिरी कुणालाही मान्य नाहीये। छत्रपती उदयनराजेंनी तर अशी वक्तव्य करणाऱ्यांना गोळ्या घाला असं म्हणत संताप व्यक्त केलाय। या वादानं कुठलं वळण घेतलंय बघूया। शिवरायांबद्दल चुकीचं बोलणाऱ्यांना गोळ्या घाला। सोलापूरकरांच्या विधानावर छत्रपती उदयनराजेंचा संताप। सोलापूरकरांनी रायगडावर नाक घासून माफी मागण्याची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं विधान एका पॉडकास्टमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकरांनी केलं। त्यांच्या या विधानानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उठली। त्यातून उठलेलं वादळ अजूनही शमायचं नाव घेत नाही। सोलापूरकरांच्या विधानावर खासदार छत्रपती उदयनराजेंनी अतिशय संताप व्यक्त केला। सोलापूरकरांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे। असे जे विधान करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही। आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे। उदयनराजे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी छत्रपतींबद्दल अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांना गोळ्या घालायला हव्यात असा संताप देखील व्यक्त केला। मला असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना, कोणी पण बेताल वक्तव्य करायचं, ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले, अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही। महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे। दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे। कारण की ही जी विकृती, या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे। या वादग्रस्त विधानाचे पडसाद मागच्या 2 दिवसापासून राज्यभर उमटतायत। एकीकडे सोलापूरकरांच्या घराबाहेर शिवप्रेमींनी आंदोलन केलं तर पुण्याच्या कोथरूडमध्ये सोलापूरकरांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली। आपण केलेले वक्तव्य अंगलट आल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो। पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। सोलापूरकरांनी दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही तर त्यांनी रायगडावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी शंभूराज देसाईंनी केली आहे। नुसतं दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही। राहुल सोलापूरकरांनी या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे। दुसरीकडे राहुल सोलापूरकरांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे। आग्र्याची शिवाजी महाराजांची झालेली जी सुटका आहे ती महाराजांनी स्वतःहून करून जगाने त्याचा हेवा व्यक्त करावा अशा प्रकारची सुटका महाराजांनी करून घेतली होती। यामध्ये त्यांनी वापरलेला लाच शब्द असेल आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाची अवहेलना राहुल सोलापूरकर यांनी केली असल्यामुळं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मी स्वतः विधिमंडळामध्ये यावर कठोर कारवाई व्हावी आणि कठोर शासन व्हावं, कठोर कायदा व्हावा याची मागणी माननीय राज्यपाल महोदयांकडे करणार। त्या बाबतीत मी तसं त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते मान्य पण केलं। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आणि शान आहे।
कधी काळी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करणाऱ्या राहुल सोलापूरकरांनी अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना तारतम्य बाळगणं गरजेचं होतं. मात्र जीभ सैल सोडली की त्याचे परिणाम भोगावे लागणारच. दिलगिरी व्यक्त करूनही छत्रपतींचे वंशज आणि शिवप्रेमींचा राग शांत होत नाहीये. त्यामुळे सोलापूरकरांकडे बिनशर्त माफी मागण्याशिवाय पर्याय नाहीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.